नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राजेश्वर आलेला असतो शलाकाचा गळा दाबून तिला तिथेच ठार मारून टाकायला. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता त्या रूममध्ये एंट्री झालेली असते, ती म्हणजे आपल्या ईश्वरीची. आणि इथे आता ईश्वरीने सांगितलेलं असतं राकेशला की शलाका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम करते. आणि तेव्हाच इथे राकेश तिला गळा दाबून मारण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरी तिचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत तिथे धावत येते आणि ती त्या राजेश्वरला बाजूला करत असते. तेवढ्यातच इथे राजेश्वर जोरात धक्का देतो ईश्वरीला आणि तिला बाजूला करतो, जेणेकरून इथे ईश्वरीने त्याचा चेहरा बघू नये अशी त्याची इच्छा असते. कारण ईश्वरी जोरात ओरडते, "काय रे, कोण आहे तिकडे?" आणि तो लगेचच आपल्या तोंडाचा मास्क लावतो आणि इथे जो तो शलाकाचा गळा दाबत असतो, तो आपल्या तोंडाला मास्क लावून जेव्हा ईश्वरी त्याच्या दिशेने धावत येते, तेव्हा तिला धक्का देऊन तो बाजूला करतो आणि तिथून पळ काढतो. तेव्हा इथे शलाका खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा ईश्वरी त्याच्या मागे न धावत जाता इथे शलाकाला सावरते. ती म्हणते की, "शलाकाताई, तुम्ही ठीक आहात ना?" तेव्हा शलाका म्हणत असते, "तो इथे आला होता, राजेश्वर इथे आला होता. तो माझा गळा दाबून मला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता." तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, "पण त्याला कसं कळलं की तुम्ही इथे नोकरी करताय ते?" तेव्हा इथे शलाका म्हणत असते, "तो मला मारून टाकेल. त्याने मला धमकी दिली आहे. राजेश्वरने मला धमकी दिली, तो मला मारून टाकेल." तेव्हा शलाका म्हणते की, "आता मी काय करू? मी कुठे जाऊ?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "तुम्ही नका घाबरू. तो काहीही करू शकणार नाही आहे. तुम्ही बघितलंत ना, तो पळून गेला. त्याने जरी धमकी दिली असली ना, तरीसुद्धा तो काही तुमचं वाकडं करणार नाही." तेव्हा शलाका म्हणते, "नाही, तो करेल. तो खूपच जास्त खतरनाक आहे. त्याने मला धमकी दिली आहे ना, मग तो मला मारून टाकेल. तो खूपच डेंजरस माणूस आहे." तेव्हा त्याने मला जेव्हा जेव्हा मारले ना, ते अंगावरचे ओळ अजूनही तसेच माझ्या अंगावरती आहेत. मला चटके दिलेत, ते चटक्यांच्या खुणासुद्धा अजूनही माझ्या अंगावरती आहेत, असं शलाका ईश्वरीला म्हणत असते. आणि ती आता इतके घाबरलेली असते. तेव्हा इकडे ईश्वरी तिला मिठी मारते, आपल्या जवळ घेते आणि सावरण्याचं काम करत असते. ती म्हणते की, "आपण तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाऊया. तुम्ही आता इथे थांबू नका. दुसरीकडे कुठेतरी जा आणि तिथे थोडे दिवस राहा." त्यानंतरला इथे ईश्वरीने आता शलाकाची जणू काही जबाबदारी घेतलेली असते, तिच्या सेफ्टीची सुद्धा. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात, "अंजली, अगं तू पण जेवायला बस ना." तेव्हा अंजली म्हणते, "नाही, नको. मला जेवायला नको. आज माझं पोट भरलंय. आज 2 तास मी सगळ्यांबरोबर गणपती बाप्पाच्या इथे आगमनाचं जे काही डेकोरेशन केले ना, म्हणजे मी खूप छान असं सगळ्यांबरोबर मिळून मिसळून डेकोरेशन केले. त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय आणि माझं पोट भरलंय. कारण उद्या ऑफिसमध्ये बाप्पाचं आगमन होणार आहे ना." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की, "नाही होणार. उद्या ऑफिसमध्ये बाप्पा नाही येणार आहे आणि मी जे बोलतो ना, तेच मी करतो." तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, "अरे काय अर्णव, तू पण ना?" तेव्हा मामा म्हणत असतात, "अरे ती काही एवढी सिरियसली बोलत नाही आहे, मस्करी करते ती. पण तू खूपच जास्त अर्णव सिरियसली घेतोस प्रत्येक गोष्ट." तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, "ब्रो, पण मी खरं सांगतोय. फ्रँकली स्पीकिंग, अंजलीताईचं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही आज. तिने जे काही केलं मनापासून केलं." तेव्हा इकडे आजी म्हणतात, "नाहीतर काय, याला आहे ना प्रत्येक गोष्ट सिरियसली घ्यायची सवय झाली आहे. म्हणून हा असं करत असतो. काही गरजच नाही एवढं सिरियसली व्हायची." तेव्हा इकडे आता मामी म्हणत असते, "अर्णव, तुला मी खरं सांगू का? तूच त्या मुलीला अगदी बरोबर ओळखलंयस, जसं मी ओळखलंय. काय ती मुलगी खूपच जास्त आगाऊपणा करत असते ती." तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, "ती कितीही जरी म्हणाली ना, की उद्या ती बाप्पाला ऑफिसमध्ये घेऊन येणार, तरीसुद्धा हे शक्य नाही आहे आणि ती हे चॅलेंज पूर्णसुद्धा करू शकत नाही. ताई, चॅलेंज मी सुद्धा घेतलं आहे आणि हे चॅलेंज मीच जिंकणार आहे." तेव्हा अंजली म्हणत असते, "जाऊ दे ना रे चिंटू. अरे ती मुलगी एवढं मनापासून जर बाप्पाला आणायचं म्हणते, तर तू का नकार देतोयस? खरंच मला काही कळत नाही आहे. पण आता काय बाबा, ऑफिस तुझं आहे म्हणजे फायनल डिसिजनसुद्धा तुझाच असणार आहे, बरोबर की नाही?" तेव्हा इकडे मामी म्हणत असते, "अर्णव, मला तर असंच वाटतंय की तूच जिंकणार आहेस."
त्यानंतरला आकाशसुद्धा म्हणत असतो, आणि ब्रो, जरी पण बाप्पा तिथे आले, बरोबर की नाही, बाप्पांना जर आणलं तरी तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मला नाही वाटत. तू ही स्पर्धा वगैरे सगळं काही सोडून दे ना. तिला जर बाप्पाला आणायचं आहे तर आणू दे ना. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, अजिबात नाही. ती हे चॅलेंज जिंकू शकतच नाही आहे. ते मीच जिंकणार. तेव्हा इकडे सगळेजण आता गप्पच बसतात, कारण अर्णवच्या समोर कोण बोलणार ना. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णव इतका राग करत असतो ईश्वरीचा, आणि ईश्वरीची हिंमत बघा, ती पुन्हा त्याच्या घरी आलेली असते. ती म्हणत असते, येऊ का मी? तेव्हा इकडे सगळेजण ईश्वरीला बघतात. तेव्हा आजी म्हणतात, ईश्वरी, अगं ये ना ये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नमस्कार. उद्या आपल्या ऑफिसमध्ये माघी गणपती यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे मी सगळ्यांना इथे इथे आरतीसाठी आणि प्रसादासाठी इन्व्हाइट करायला आली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायला आली आहे की उद्या तुम्ही सगळ्यांनी ऑफिसमध्ये माघी गणपतीसाठी यायचं आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर, म्हणजे ऑफिस तुमचं आहे आणि तुम्ही तर येणारच आहात, पण तरीसुद्धा संपूर्ण स्टाफतर्फे मी तुम्हालासुद्धा आमंत्रित करते. तेव्हा उद्या सकाळी लवकर 11:50चा जो काही मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावरती तुम्ही सगळेजण या आणि बाप्पाचं दर्शन घ्या. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अच्छा, म्हणजे उद्या खरंच तू ऑफिसमध्ये बाप्पा घेऊन येणार आहेस तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, बाप्पा तर येणारच. तयारी तर सगळी आम्ही करून ठेवलेली आहे. तेव्हा इथे अर्णव आता खूपच जास्त चिडलेला असतो. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे अर्णव आपल्या कुटुंबामध्ये जेवायला बसलाय आणि तो सगळ्यांना सांगतोय की काही झालं ना तरीसुद्धा ती मिस इंदौर काही जिंकणार नाही आहे. जिंकणार तर मीच आहे. उद्या बाप्पा ऑफिसमध्ये येणार नाही, असं अर्णव म्हणतोय. आणि एका बाजूला इथे ईश्वरी घरी आली आहे आणि त्याच्या सर्व घरच्या लोकांना तिने आता बाप्पाच्या इथे आगमनाकरता आणि त्यांच्या आरतीकरता आमंत्रित केलेलं असतं. तेव्हा हे सगळं ऐकून आता अर्णव तर खूपच जास्त रागवलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की सगळ्यांनी नक्की यायचं आहे, आम्ही सगळेजण तुमची वाट बघतोय. तेव्हा इथे अंजली आता अर्णवकडे बघत असते. ती म्हणत असते की ईश्वरी, आम्ही सगळेजण नक्की येऊ. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे, चला मी पण आता निघते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं आता आलीच आहेस ना, तर आम्ही सगळेजण जेवायला बसलोय, आमच्याबरोबर थोडं जेवून जा ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको, आता उद्याची खूप तयारी करणं बाकी आहे ना, तर ती तयारी मला करायची आहे. तेव्हा आता काही जेवायला थांबत नाही, मी निघते. आणि ती जात असताना अर्णव म्हणतो की मी सिंदोरी, थांबला थोडा वेळ तरीसुद्धा चालेल, आणि आता आलाच आहात तर जेवून जा ना. तेव्हा इकडे आता अंजलीला आश्चर्य वाटतं आणि ईश्वरीलासुद्धा. अंजली म्हणत असते, चिंटू, आर यू सिरियस? तू खरंच बोलतोयस का? तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा आश्चर्याने प्रेक्षकांनो अर्णवकडे बघत बसते. म्हणजे हा अर्णव जो नेहमी ईश्वरीबरोबर भांडायला तयार बसलेला असतो, तो अर्णव ईश्वरीला थांबायला सांगतो आणि तिला त्यांच्याबरोबर जेवायलासुद्धा सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही नको, मी जाते, मला खूप कामं आहेत ना, नंतर कधीतरी. तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही अगं ताई, तुला माहिती आहे ना, म्हणजे आपल्या ऑफिसचं ट्रेडिशन आहे, जे लोक ऑफिस सोडून जातात ते आपल्याबरोबर लंच करतात, बरोबर की नाही? लंच वगैरे करतात आणि मग त्यांचं सेंड ऑफ होतं. तसंच आता मी सिंदोरी यासुद्धा उद्या ऑफिस सोडून जाणार आहेत ना, उद्याचा त्यांचा शेवटचा दिवस आहे. पण जे लोक आपल्याबरोबर थांबलेले असतात ना, ते लोक लंच करून जातात. पण आता मी सिंदोरी लंचच्या आधीच उद्या जाणार आहेत, मग त्यांना आपल्याबरोबर लंच करता येणार नाही आहे दुपारचा. म्हणून आता रात्रीचा डिनर करून त्या गेल्या ना तरीसुद्धा त्यांचा सेंड ऑफ होऊ शकतो आणि आत्ताच आपण सगळे त्यांना सी ऑफसुद्धा करू शकतो, बरोबर की नाही? म्हणूनच उद्या 11:50चा जो काही मुहूर्त आहे ना, त्याच वेळेला त्या ऑफिस सोडून निघून जाणार आहेत. मग आता लंच कुठून करणार? तेव्हा मी त्यांना डिनरला थांबवतोय, बसा डिनर करूनच जा. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, उद्याच आपल्याला कळेल की मी लंच न करता जाणार आहे की तुम्हीच बाप्पाच्या महाआरतीच्या प्रसादावरती त्या ताटावरती बसणार आहात ना, ते उद्याच आपल्याला कळेल. कळलं ना सर? तेव्हा तुम्ही माझी काळजी करू नका की मी उद्या मुहूर्तावरतीच जाणार आहे की दुपारी लंच करून जाणार आहे की अशीच जाणार आहे. तुम्ही आता काळजी करा की तुम्ही कसे काय थांबवणार आहेत गणू बाप्पाच्या आगमनाला. बाप्पा तर येणारच ऑफिसमध्ये, मला पूर्ण खात्री आहे.
तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, हे कधीच शक्य नाही होणार. मी एकदा सांगितलं ना की माझ्याच मनाचं होणार. ते माझं ऑफिस आहे आणि तिथे काय होणार काय नाही होणार हे मी ठरवतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की बघूया उद्या कुणाच्या मनाचं होतंय. उद्या बाप्पा कुणाची इच्छा पूर्ण करतो तेच बघूया. हे जे घेतलेलं चॅलेंज आहे हे मी पूर्ण करते की तुम्ही, ते उद्याच आपल्याला कळेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो की चॅलेंज तर मीच जिंकणार. तुम्हीच फक्त आता उद्याची तयारी करा निघून जायची. आता उद्या सकाळी मुहूर्तावरती तुमचीसुद्धा ऑफिसमधून रवानगी होणार आहे. तेव्हा तुम्ही त्याची काळजी करा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, आता काळजी मी नाही तर काळजी गणूबाप्पांनी करायची. गणूबाप्पा आता कसे ऑफिसमध्ये येत आहेत ना हे त्यांनी त्यांचं बघायचं. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, काय म्हणजे काळजीसुद्धा त्या बाप्पाने करायची, तुम्ही नाही करणार का? तेव्हा इकडे मामी म्हणत असतात, अरे देवा, ही मुलगी आहे ना, मला असं वाटते थोडीशी वेडी झाली, डोक्यावरती पडली ही मुलगी. म्हणजे आता काळजीसुद्धा त्या गणूबाप्पाला करायला सांगते. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की मामी तू बरोबर बोलतेस, ही मुलगी आहे ना खरंच वेडी झाली. हे काय बोलते हिलाच कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे मी निघते, उद्या सगळेजण ऑफिसमध्येच भेटूया. तेव्हाच आपल्याला कळेल की गणूबाप्पा ऑफिसमध्ये येण्यासाठी कुठला मार्ग शोधतायत, बरोबर की नाही. पण उद्या माझी इच्छा पूर्ण होणार हे मात्र नक्की. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की चला मी निघते आता. त्यानंतर अंजली म्हणते, अगं थांब ना, थोडं जेवूनच जा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही आता उद्या डिरेक्टली मी बाप्पाचा प्रसादच खाणार आहे, आता काय मी जेवत नाही. असं म्हणून ती आता अर्णवला बघते आणि त्याला एक लूक देऊन सरळ तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव आता ईश्वरीकडे खूपच जास्त रागाने बघत असतो. त्याला असं वाटत असतं की या मुलीमध्ये किती हिंमत आहे, मला चॅलेंज दिले आणि माझ्याच घरच्यांना येऊन इथे बाप्पाच्या आगमनाचे आमंत्रण देऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता शलाकाला दुसरीकडे ठेवण्याची सोय करण्यात आलेली असते. तेव्हा ईश्वरीला फोन आलेला असतो. एक दुसऱ्या ताई असतात सुमनताई, त्यांनी फोन केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां सुमनताई, कुठे तुम्ही सोय केली आहे शलाकाताईंची? तेव्हा सुमन म्हणत असते की माझी माऊस बहीण आहे, तिच्या घरी काही दिवस मी शलाकाची सोय केलेली आहे, पण तिथे तिचा नवरा पोचणार नाही ना. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, नाही नाही, आणि त्या तिथे राहत आहेत हे कुणालाही कळता कामा नये, हे फक्त आपल्या दोघींनाच माहिती असेल. शलाकाताई जर तिथे राहिल्या तर किमान त्यांच्या जीवाला धोका तरी नसेल, कारण त्या आधी कुठे राहत आहेत हे जर त्यांच्या नवऱ्याला माहिती असेल ना तर तो तिथे सुद्धा पोचेल. आता ऑफिसमध्ये नाही तर आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये शलाकाताई काम करतायत हे त्या माणसाला कसं काय कळलं आणि त्याने येऊन त्यांच्यावरती हल्ला केला. अक्षरशः तो माणूस शलाकाताईंचा गळा दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. तो खूपच जास्त क्रूर माणूस आहे. शलाकाताई इतक्या घाबरल्यात की त्या पूर्णपणे इथे टेन्शनमध्ये आल्या होत्या आणि त्या झोनमधून आता त्यांना बाहेर पडायला खूपच जास्त वेळसुद्धा लागणार आहे. त्या पूर्णपणे त्या धक्क्यामध्येच आहेत आणि त्या धक्क्यातून त्याला सावरायलासुद्धा आता वेळ लागणार आहे असं मला वाटतंय. तेव्हा इकडे आता ईश्वरीने खूपच जास्त छान पद्धतीने तिची एका ठिकाणी अशी काही सोय करायला सांगितलेली असते जिथला पत्ता राजेश्वरला म्हणजे राकेशला काही सापडणारच नाही आहे. कारण तिने खूपच हुशारीने सुमनताईंना तिची सोय करायला सांगितलेली असते. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, बरं उद्या तुम्हाला लवकर यायचं आहे माहिती आहे ना, आपल्याला सगळी तयारी करायची आहे. तेव्हा सुमन म्हणते, हो हो, उद्या मी अगदी वेळेवरती पोहोचणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी जेव्हा येते आणि शलाकाचा जीव वाचवते हा सगळा प्रसंग ईश्वरीला आठवतो. तिला ते सगळं खूपच जास्त भयानक असं वाटत असतं, कारण तिने पहिल्यांदाच असं बघितलेलं असतं की कोणीतरी एक पुरुष कामाच्या ठिकाणी येऊन इथे शलाकाचा गळा दाबताना, एका स्त्रीचा गळा दाबताना. त्यामुळे ती पूर्णपणे आता ती स्वतःसुद्धा हादरूनच गेलेली असते. त्याचबरोबर इथे आता राकेश विचार करत असतो की त्या ईश्वरीने माझा चेहरा तर बघितला नसेल ना, जर माझा चेहरा तिने बघितला असता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता राकेश म्हणत असतो की काही करून मला त्या शलाकाचा काटा तर काढायलाच पाहिजे. तेवढ्यातच ईश्वरी त्याला जाताना दिसते.
तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, अरे ईश्वरीजी निघालात का तुम्ही? तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी तुम्ही इथे? तेव्हा राकेश म्हणतो, हो, उद्या माघी गणपती यांचं आगमन होणार आहे ना, तेव्हा त्यांच्यासाठी मी दुर्वा वगैरे थोडी फुलं वगैरे घेण्यासाठी बाहेर पडलो होतो. पण हे काय तुम्ही इथे? आज तुम्हाला उशीर झाला का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी काय सांगू तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का तो शलाकाचा नवरा एक नंबरचा गुंड निघाला हो. तो कामाच्या ठिकाणी येऊन शलाकाचा गळा दाबत होता, तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता. बरं झालं मी तिथे अगदी योग्य वेळी गेले, नाहीतर किती मोठा अनर्थ घडला असता माहिती आहे का तुम्हाला? तो खरंच तो राजेश्वर आहे ना, शलाकाजींचा नवरा, तो खूपच जास्त वाईट माणूस आहे. हे बघा राकेशजी, तुम्ही काहीही करा, पण त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, याचा काहीतरी बंदोबस्त करा. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो, अहो हो हो, तेच तर करणारच आहे ना मी. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, पण राकेशजी मला एक गोष्ट कळत नाही आहे, शलाका आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काम करते हे फक्त 3 व्यक्तींना माहिती होतं. मग तिच्या नवऱ्याला कसं काय कळलं? 3 व्यक्ती म्हणजे मी, शलाकाजी आणि तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, अहो पण ईश्वरीजी, मी कुणाला सांगायला जाणार आहे ना की शलाकाजी तिथे काम करतात म्हणून. मी तर तुम्हाला सांगितलं होतं की आजचा पूर्ण दिवस माझा खूपच जास्त बिझी डे आहे म्हणून. माझे जे काही पेंडिंग काम होते, जे काही माझ्या केसेस होत्या, त्यांच्यावरती मी काम करत होतो. ते सगळं मी चेक करत होतो. त्याच्यामुळे मी का कुणाला सांगेन ना? माझ्याकडून सगळं कुणाला कसं काही कळेल? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, ते पण बरोबरच आहे. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, मला असं वाटतंय की तो जो शलाकाचा नवरा आहे ना, तो तिच्यावरती नजर ठेवून असेल आधीपासूनच. आणि जेव्हा तुम्ही तिला नोकरी दिलीत ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये, ते त्याला बरोबर आपोआप कळलंच असेल की, कारण त्याने बघितलं असेल इथे ऑफिसमध्ये येताना, बरोबर ना? मला असं वाटतंय तेव्हाच त्याला कळलं असेल. कोणी सांगायची काय गरज होती? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, हो, कदाचित तुम्ही बरोबर बोलताय. तेव्हा मग इथे राकेश विचारत असतो, मग आता आता तुम्ही त्यांच्याबद्दल काय करायचं ठरवलंय? कुठे आहेत कुठे त्या? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, तिचा नवरा खूपच जास्त नालायक माणूस आहे. तुम्हाला माहिती आहे का, कसा बसा मी बिचारीचा जीव वाचवला आहे. बरं ठीक आहे, मी निघते आता राकेशजी, नाहीतर आत्या मला ओरडेल. मला निघायला हवं. आणि ती इथे राकेशला काहीही सांगत नाही की तिने तिची आता राहण्याची व्यवस्था कुठल्या ठिकाणी केलेली आहे आणि ती सरळ तिथून निघून जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गणूबाप्पांचं आगमन होणार असतं, त्यामुळे इथे खूप छान असे मोदक तयार केलेले असतात, ते सुद्धा ईश्वरी म्हणत असते, अगं वा ताई, वा वा, बघ इकडे बघ, किती छान आणि सुंदर पाकळ्या इथे मी मोडल्यात गं, किती छान मोदक तयार केलेत बघ ना. तेव्हा इकडे आता खूपच सुंदर असे तिने मोदक तयार केलेले असतात. तेव्हा इथे आता तिची बहीण म्हणत असते, तिची बहीण नम्रता, ती म्हणत असते, इशू अगं खरंच गं, किती छान पाकळ्या तयार केल्यास तू, आणि मोदक पण बन ना, किती छान बनवलेस. म्हणजे आई नेहमी म्हणायची की नमू, तू अगदी सगळा स्वयंपाक उत्तम करतेस, पण तुला मोदक काही ईश्वरीसारखे बनवता येत नाही. ईश्वरी मोदकमध्ये खूपच जास्त हुशार आहे. तुझ्यासारख्या पाकळ्या मला मोडता येत नाही गं इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही गं ताई, असं काही नाही आहे. मला असं वाटतं की इथे गणपती बाप्पा आहे ना, तो स्वतः माझ्याकडून असे मोदक बनवून घेतो, अशा पाकळ्या व्यवस्थित डिझाईनमध्ये मोडून घेतो, म्हणून तर माझे मोदक छान होतात ना. तेव्हा इकडे आता नमू म्हणत असते की अगदी बरोबर, सगळ्यांना तू बनवलेले मोदक खूपच जास्त आवडतील. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई, मी तर आता ऑफिसला जाते, पण तू पण आली असतीस तर बरं झालं असतं गं. त्यानिमित्ताने माझं ऑफिस बघितलं असतंस. तू आत्याला सांग ना, आणि थोड्या वेळासाठी तरी ये ना जमलं तर. त्या निमित्ताने तू माझं ऑफिस तरी बघशील, आत्याला पटव ना. तेव्हा नमू म्हणते, बरं ठीक आहे, नाहीतर तिकडून आल्यानंतर आत्याने माझी आरती नाही केली म्हणजे मिळवलं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने आधीच ईश्वरीचं टर्मिनेशन लेटर तयार करून ठेवायला सांगितलेलं असतं, आणि तो म्हणतो की टर्मिनेशन लेटर तयार करायचं आणि त्याच्यावरती माझी साईनसुद्धा घेऊन ठेवायची, कारण काही झालं ना तरीसुद्धा आज मुहूर्तावरती मिस इंदौर इथून बाहेर पडणार आहेत. तेव्हा इकडे आता लावण्या म्हणत असते, पण खरंच ना, हे सगळं खरंच तू करणार आहेस ना? शुअर आहेस ना तू
की तूच जिंकणार आहेस आणि ती मुलगी ईश्वरी हारणार आहे म्हणून. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो की मी जे बोलतो ते मी करून दाखवतोच. तुला सांगितलं ना की टर्मिनेशन लेटर तयार झाले. ते मुलगी एकदा का आली की ती चॅलेंज हरलेली असेल, मग तेव्हा मी तिला इथून लगेचच नोकरीवरून काढून टाकणार आहे. तेव्हा लावण्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो की इथे आता अर्णवने टर्मिनेशन लेटरसुद्धा तयार करून ठेवायला सांगितलेलं असतं. म्हणजे आता ईश्वरी ऑफिसमधून बाहेर पडणार असं तिला वाटत असतं. तेव्हा इकडे आता ईश्वरी जायला निघालेली असते. ती म्हणत असते की ताई बरं चल मी निघते हां, मला पण आता उशीर होतोय. तेव्हा तिची बहीण म्हणते हो हो निघ ना, तुला उशीर होतोय, पण हे बघ हे जे काही मोदक बनवलेस ना ते सगळ्यांना खूप आवडणार आहेत. तेव्हा बाप्पांची आरती झाल्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित द्यायचे आणि जाताना पण नीट जा, नाहीतर उलटेल वगैरे. तेव्हा इकडे तुझी बहीण म्हणत असते बरं मी सांगितलंय ते लक्षात ठेवशील ना, तू आत्याला समजावशील ना आणि थोड्या वेळासाठी तरी ये, म्हणजे मला पण बरं वाटेल. तेव्हा इथे नमू म्हणत असते ठीक आहे, मी आत्याजवळ बोलते, जर आत्याने मला परवानगी दिली तर मी नक्की येईन, पण आता मी काही सांगत नाही आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते बरं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इकडे आता लावण्याला प्रश्न पडलेला असतो की खरोखर ती मुलगी ऑफिसमध्ये येणार नाही आहे ना, असं जेव्हा ती इथे अर्णवला विचारते तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सांगितलं ना ऑफिसमध्ये जे मी बोलतो ना तेच होतं. तेव्हा लावण्य म्हणते तू काही कर, पण त्या मुलीला लवकरात लवकर ऑफिसमधून काढून टाक, ती इथे दिसली नाही पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की लावण्या प्लीज तू मला सांगू नकोस मी काय करायचं आणि काय नाही ते, कारण का इथे फक्त निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे आणि मी माझे निर्णय घेऊ शकतो, बरोबर ना. तेव्हा लावण्य म्हणते अगदी बरोबर. तेव्हा इथे आता तिचा डेस्क बघितला जातो. तेव्हा तिच्या डेस्कवरती जे जे काही असतं ते लावण्य म्हणत असते यू बघितलं मिडल क्लास मेंटॅलिटी, काय काय आणली ते बघितलं का. त्यानंतरला अर्णव म्हणतो की ह्या डेस्कवरती तिचं जे जे काही सामान आहे ना ते सगळं एका बॉक्समध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं, फक्त या बाप्पाच्या मूर्तीला हात लावायचा नाही, कारण मला तिला दाखवून द्यायचं आहे की बाप्पाची मूर्ती जेव्हा ती बघेल ना जाताना स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये जेव्हा ठेवेल ना, तेव्हा मी तिला सांगेन की तिचा इथे बाप्पासुद्धा काही करू शकलेला नाही आहे. तेव्हा तिला अक्कल येईल की इकडे देव काही करत नाही, जे काही करतो तो माणूस करतो. माणूस आपल्या हिमतीवरती हे सगळं काही मिळवतो, जर त्याच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी असेल तर. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इकडे लावण्या सगळ्या सिक्युरिटी गार्डला सांगून ठेवत असते की इथे कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये येऊ द्यायचं नाही आणि बाप्पाची मूर्ती तर कुठल्याही व्यक्तीकडून आतमध्ये नाही आली पाहिजे, असं इकडे लावण्या म्हणत असते. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते काय आहे, म्हणजे बाप्पाच्या आगमनासाठी हे 2 सिक्युरिटी गार्ड तुम्ही ठेवलेत का, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे 2 सिक्युरिटी गार्ड बाप्पाची मूर्ती अडवू शकतील का. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते करा जे काही करायचं आहे ते, पण बाप्पाच्या मूर्तीचं आगमन तर होणारच. आणि इथे ईश्वरी स्वतः बाप्पांना ऑफिसमध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा सगळेजण घोषणाबाजी करत असतात की गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असताना समोरच अर्णव आलेला असतो आणि अर्णव जे काही इथे ईश्वरीला बघतो त्याला खूपच जास्त राग आलेला असतो आणि लावण्याला सुद्धा, कारण इथे ईश्वरी हे चॅलेंज जिंकलेले असते, कारण तिने बाप्पांची मूर्ती ऑफिसमध्ये फायनली आणलेली असतेच प्रेक्षकांनो.